आज माझं शूट आहे आणि आमचं मिरर खूप घाण आहे, आय नो दॅट, बट आज माझं मेकअप करायला परत एकदा आली आहे नमीशा. त्याच्यानंतर आणि आज न्यू मेंबर आहे तिच्यासोबत. हाय. तर अशी सुंदर अशी हेअरस्टाईल माझी झाली आणि मेकअप देखील झाला, अजून आउटफिट घालायचं आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल माझा आउटफिट कोणाचा असणार, आमच्या लेडी क्राफ्ट ताईचं. तर बघूया, आज माझ्या गाण्याचं शूटिंग आहे आणि बघूया किती धमाल करतोय आम्ही आणि समजेलच कोणाचं गाणं आहे आणि पुढे आपल्याला किती सारे मेंबर्स भेटत आहेत. तर बघूया आपण. तर मी आता फटाफट रेडी होते बिकॉज ऑफ 8 वाजलेत. 8च्या आधी मला रेडी व्हायचं होतं आणि आता 9 वाजायला आलेत. सो फटाफट जाऊया आपण. तो मी रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता कशी दिसते मी. माय गॉड, जाम भारी दिसते का. तर आमच्या दोघांचं सॉन्ग येतोय. तुम्ही ओळखता ह्या माणसांना नाही, माणसाला. हाच तो ह्याचं नाव हाइंड आहे. त्याला फक्त एकाच नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे क्राऊन जे. सो तुझं नाव सांगू मी सगळ्यांना? नको, मग जाऊ दे. मी पहिल्यांदा मेकअप केलाय, दिव्याने मेकअप करून दिलाय. सिरियसली काय आपले मेकअप आर्टिस्ट आहेत. मेकअप आर्टिस्ट दाखव आमच्या. मेकअप आर्टिस्ट बघा, तिने माझा मेकअप केला. म्हणजे सांगायला फक्त रिझन नव्हता. ओ माय गॉड, फक्त ब्लॉग बनवायला असं टच. अयो हा मी टचअप केला यार. बस काय एवढा तुला चांगला टचअप केला. वरती बघ, आकाशाकडे बघ. ओके. तो हे देवा थांब जरा. सो आता आम्ही निघतोय आणि असं मी गाडी चालवणार आहे माझी. अशा मेकअपमध्ये मी गाडी चालवणार. वा, मला गाडीमध्ये नाही घेतली. ते सगळेजण गाडीमध्ये बसतात तिथे त्या गाडीमध्ये आणि मला एकटीला सांगतात गाडी चालवतात. ठीक आहे, मेरे धन्नो भी कभी काम आएगी. मेरी धन्नो. चलो. तर आम्ही लोकेशनवर पोचलोत म्हणजे आम्ही कोल्याड्यात पोचलोत आणि उद्या गोल्फादेवीची यात्रा आहे आणि आज आमचं शूट आहे. तर चांगल्या दिवशी आपण काहीतरी चांगलं करतोय. चांगल्या दिवशी म्हणजे आमचा आज दिवस चांगलाच आहे आणि सगळं काय व्यवस्थित होणार आहे. तर आता आम्ही निघालोय थेट. आता फर्स्ट गोल्फादेवीच्या इथे आम्ही पाया पडायला जाणार आणि मग नंतर पुढे अजून खूप चालायचं आहे बिकॉज ऑफ गाड्यांचा शॉर्टेज आहे. कोलीवाड्यामध्ये आतमध्ये 4 व्हीलर जात नाही, तर 2 व्हीलरने जास्त 2 व्हीलर्स नाही आहेत. सो पायी निघालो आम्ही. तर चला जाऊया. आई माऊलीचा उदो. तर उद्या गोल्फादेवीची जत्रा आहे आणि खूप मोठ्या उत्साहाने इथे साजरा केली जाते. तर माऊलीचं दर्शन घेऊन आपण थेट आता जाऊया आपल्या लोकेशनवर पायी चालत. चला, हे आहे आमचं लोकेशन. आज आमचं गाणं शूट होणार आहे बत्तेरीमध्ये आणि खूप सुंदर असं. तुम्ही बघायला विसरायचंच नाही आहे माझं सॉन्ग. तर आता पूर्ण ब्लॉग आपण बघूया कसं काय आहे. मी थोडे क्लिप्स दाखवेन. पूर्ण दाखवलं तर सॉन्गची मजा काय आहे ब्रो. सो थोडं बघूया. आता सगळीजण पुढे गेलेत आणि आमच्या कॅमेरामॅन इकडे बघ, फोकस करो देवा, फोकस. तर चला पुढे जाऊया आपण. मी कशी दिसते पूर्ण माझं घ्या का. वेताळ देवाचं आपण दर्शन घेऊन आता थेट जाऊया आपल्या लोकेशनवर. तर हे आहे आमचं लोकेशन, द फेमस वर्ली कोलीवाड्याचं एंड बत्तेरी ज्याला बोलतात. आणि इथे काका मस्तपैकी मासली घेऊन आल्यात, एकदम भारी फ्रेश मोदक आहेत. कसली आहेत बघ, केवढे आहेत बाबा, सई. आणि इथे सगळं जाळ्याचं काम चालू आहे. सो चला आपण जाऊया आपल्या लोकेशनवर. ऑलरेडी तिकडे पोहोचलेत, बघू शकता. आणि मी एकटीच मागे. इथे दर्याला भरती आली आहे आणि सगळ्या बोटी अशा वरती तरंगतायत. सिरियसली खूप छान वाटतंय. तर अशी असते वर्ली कोलीवाड्यातली मच्छीमारी, अशी फुल फ्रेश दर्यातली मच्छी. आणि काय आहे ते मोदक आहेत. मावरा, फुल फ्रेश मावरा आलाय बोटीतून. यो मांजरूक काय असा मध्ये शिवा. फायनली शूट आता चालू होतोय. गणपती बाप्पा मोरया. थोडंसं गिंबल वगैरे राहून गेलेलं, तर घ्यायला गेलेले ते. तर चला आता शूट चालू होत आहे. थोडेफार PTS काढूया आणि
जाम फुटेज खाते यो. गणपती बाप्पा मोरया. एक मोबाईल लोकेशन फायनली शूटिंगला चालू होते. ठीक आहे ना, त्या दिवसात पण हँड झालेत गणपती बाप्पा, हँड झालेत. पासवर्ड टाकून त्याला हे केलं पाहिजे. ठीक आहे, पकडा. मी तर बोलते हे द्या समुद्र देवाला नारळ. प्रसाद खा, प्रसाद द्या. प्रसाद द्या प्रसाद देऊ दे. समुद्र देवाला. असं एवढ्या भारी प्लेसवर अशा मॉडर्न लोकांना असं उभं करून ठेवतात. काय वाटतं का? तुझ्याकडे फिरव कॅमेरा. नाईस नाईस. हा बघ, हा छान. तिच्याकडे मग फाईल दे फक्त. ओके, नाही नाही, इथे बस. बॅकग्राऊंडला तुम्ही दिसाल असं. आणि त्याच्यानंतर तिकडे बघतोय दगडावर बसून तिथे पण घेऊ शकतो. मासा उडवायचा दिसणार नाही ना आपल्याला, जाम मिळतो. आणि मला मागून तो शॉट घेतो ते बघा आमचा जुगाडू काय आहे विषय. एवढ्या समुद्रात आम्हाला मासा भेटला नाही, पण मासा ह्याला आले. पण आमच्याकडे काय गलाला लावायला काय नाहीये, तर मोदका आणलेत आणि आयती मासी मांदेली नाही येत ती, मोदक येत ती. बिचारा त्या माशाच्या इकडे तिकडे टाकला. ये तुला हार नको मला हार, मला यो हार नको आहे. चला चला बाई, 2-2 मासे का गल टाकतोय. आणि इथे मासा बघा, कुठला टोल मासा आलाय. टोल मासा, टोल मासा. केवढा मोठा आहे. हा हा मोठा आहे त्यांच्यापेक्षा. टोल मासे पकडायला हे भिवंडीचे आलेत का? हा, आमच्याकडे भेटत नाही ना. तुमच्या इथे भेटत नाही ना. भिवंडीशी आणले मी 4 जणांना. हे केदू काय करतोय? केदू, ओ माय गॉड. सिलिंगच्या इथे मासे पकडायला आलेत. आज माझ्या फर्स्ट टाईम लाईफमध्ये माझ्या शूटिंगला माझे पप्पा हजर आहेत. आयुष्यात कधीच माझ्यासोबत आले नाहीत. आज इतके वर्ष मी शूटिंग करते, तर माझ्या घरातलं असं कोण नाही, तर आज माझ्या शूटिंगला पप्पा आलेत. पप्पा कशी वाटते माझी शूटिंग? अजून बाकी आहे शूटिंग. मी कशी दिसते? छान 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 छान. पहिल्यांदा माझ्या शूटिंगला पप्पा आलेत. बापरे. जेवायला भरपूर काय आहे. चिकन आहे, मम्मीने माझ्या खास चिकन बिर्याणी बनवल्या. चिकन दिलं पप्पांनी, स्प्राईट घेऊन आलेत. आणि फुल सिलिंगच्या इथे आम्ही आता जेवायला बसणार आहोत. गाईज लवकर आहे जेवायला. मोठी माणसं, थँक्यू सो मच. आल्याबद्दल तुमचे आभार. तर चला नेक्स्ट शॉट आपण लावूया. दादा चला 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 चला. क्राऊन का आलाच नाही माझ्या. त्याचं स्वतःचं व्लॉगिंग चाललंय आणि दिस गाय इज टू मच बिझी त्याच्या व्लॉगिंगमध्ये.
थोडंसं तरी बोललास माझ्या ब्लॉगमध्ये. लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. और सब्सक्राइब भी करो. आणि अरे यार मी त्याच्यासाठी नाही बोलली. एक मिनिट, मी त्याच्यासाठी कशासाठी बोलली माहिती का? गायबच झालाय. ओके, हे होतं का? फॉलो करो, सबस्क्राइब. पण मी त्याच्यासाठी नाहीच बोलली. मी कशासाठी? कशासाठी बोलली माहितीये का? मी बोलली आपल्या गाण्याचं काहीतरी सांग. बाय द वे, कोलीवाडा हे गाणं माझ्याकडे 2 वर्षापासून बनलेलं होतं. बट झालं असं की मला असं टाइम नव्हतं भेटत ओके. आणि काही गोष्टींमुळे मी थोडंसं बाहेर होतो. यावेळेस मी 2025ला असं फायनल केलं की मला कोलीवाडा देन माझ्या अजून 3 ते 4 सॉंग्स असे पेंडिंगला आहेत आणि काही लेबलसोबत आहेत. आणि 2025ला आपण एकदम मचवून टाकायचं. आणि दिव्याशी माझी ओळख खूप आधीपासून आहे. म्हणजे जेव्हा माझं कोळीगीत मॅशअप 3 म्हणजे आलं होतं तेव्हा दिव्या आणि मी सोबत केलं होतं आणि ते खूप पॉप्युलर झालं होतं, खूप जास्त पॉप्युलर. आणि हा. तो देखील लोकेशन हाच आहे. देन मी यावेळेसही असा विचार केला की तेव्हा ही अशी सुरुवात झाली, देन आताही मी दिव्यासोबतच करेल आणि याच लोकेशनवर करेल. येस. सो त्यावेळेस जर मी जास्त एक्सप्लोर करू शकलो नाही हा लोकेशन, बट यावेळेस आपण फुल एक्सप्लोर आणि एकदम खूप फाडू गाणी होणार आहे. आणि तुम्ही देवाचा देखील क्राऊन जे आणि आत्ताचा क्राऊन जे आणि आत्ताची दिव्या बघा, फरक बघा. मी बोलून मोकळी झाले. मी परत बोलतोय आणि तुम्ही जमा केला. लोक जमा करण्यात मी 1 नंबर आहे ना. शूटिंगला खूप सारा क्राऊड हवा होता आणि आम्हाला क्राऊडच पाहिजे होता. आणि किल्ल्यामध्ये एवढा सारा क्राऊड आलेला. आणि सिरियसली आम्ही त्यांना सांगितलं आमच्या शूटमध्ये येणार का. सो सगळा क्राऊड आपला इथे जमा झाला आहे. आणि बघू शकता तुम्ही अर्धं शूट इकडचं कम्प्लीट झालं आहे. आणि आता आम्ही थेट चालू आहे परत आपल्या त्या लोकेशनवर. सो चला पटापट. तुम्ही बघू शकता हिचा लास्ट शूट चालू आहे. माझं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आता लास्ट एंड शूटची. फायनली मी घरी पोचले आणि खूप जास्त दमले आहे. आपल्याला उद्याची देखील शूटिंग आहे. तर फटाफट आपण फ्रेश होऊन मग भेटूया आपण उद्या आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बघायला विसरू नका उद्याचं ब्लॉग. आणि हे मी का बोलते आय डोंट नो, बट लवकरच आपलं गाणं येतं आहे. त्याचं नाव आहे कोलीवाडा. तर सगळ्यांनी लाईक करायचं, शेअर करायचं आहे. क्राऊनच्या यूट्यूब चॅनलला त्याचं हे गाणं पडणार आहे. तर नक्की तुम्ही शेअर करायचं सगळ्यांनी. आणि ऑब्व्हियसली करायलाच हवे कारण की आपल्या कोलीवाड्यामध्ये शूट झालं आहे. तर लास्ट टाईम जसं तुम्ही ह्याला कोळीगीत मॅशअप 3ला तुम्ही प्रेम दिलात, त्याला 1 करोड व्ह्यूज आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे, 1 करोड व्ह्यूज. वाव. सो या गाण्याला देखील तुम्ही असंच प्रेम करा, अशीच तुम्ही माया द्या, हीच अपेक्षा. आणि थँक्यू सो मच. भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. बाय.